हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला मी क्वेश्चन 3 केले होते. मागचे लेक्चर बघा, 3 प्रॉब्लेम मी सॉल्व करून दिले होते सर्वांना एकदम सोप्या भाषेत. ओके, तर सर्वांनी आता याचा पुढचं जे पण काही लेक्चर आहे ते कंटिन्यू बघायचे आहेत, कारण की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आता स्टार्ट होणार आहे. जो पेज नंबर 127वर संपला होता मागच्या लेक्चरला, आता स्टार्ट करूया 128. रोख व बँक रकाने असलेले रोख पुस्तक, 2 रकानी रोख पुस्तक, असं याची 2 नावं आहेत. कसं काय नाव पडलं बघा, आपण हे शिकलो, हे पूर्ण शिकलो, बट हे नव्हतं, तर याच्यात ॲडिशन काय झालेलं आहे, दोघं साईडला बँक रकाने ॲड झालेलं आहे. ओके, तर काय काय असतं ते आता आपण यात बघूया. वर्तमान काळात बँका व्यावसायिकांना विविध सेवा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका अदा करतात. बरोबर आहे, बँक भरपूर सुविधा देतात. आपण बँकेत पैसे टाकले तर आपण कुठेही देशात, कुठल्याही महाराष्ट्रात पैसे टाकले तर दिल्लीत जाऊन मी ते पैसे काढू शकतो. बरोबर आहे का नाही? आलं लक्षात? बँका ग्राहकांकडून ठेवी स्वीकारतात, म्हणजे काय, पैसे स्वीकारतात आणि आपल्या ग्राहकांना रोख स्वरूपात किंवा धनादेशाद्वारे पैसे काढण्याची सेवासुद्धा प्रदान करतात. म्हणजे काय केलं, मी घरातला पैसा मी बँकेत आणून टाकला. ओके, मग तो मला पैसा जर काढायचा असेल तर काय करू शकतो, मी कॅश पण घेऊ शकतो किंवा चेकद्वारे पण मी करू शकतो. याशिवाय बँका विविध प्रकारची कार्य करतात. उदाहरणार्थ धनादेशाद्वारे शोधन, म्हणजे काय, चेक देऊन सने एखाद्याचं पेमेंट करणं. मी मोबाईल घेतला तर मी कॅश नाही आणली तर मी काय करू शकतो, चेकबुकने पण चेक देऊ शकतो. आणि ड्राफ्टद्वारे शोधन करणे, किंवा ड्राफ्ट असतो, चेकसारखा ड्राफ्ट असतो, त्याच्याद्वारे सुद्धा मी काय करू शकतो, पैसे देऊ शकतो. विनिमय विपत्र वटविणे, रोख, कर्ज आणि वरील सर्व सुविधा. याशिवाय जेव्हा एखादा ग्राहक बँकेत चालू खाते उघडतो तेव्हा त्याला अधिकोष अधिविकर्ष, म्हणजे काय, अधिकोष अधिविकर्ष अगोदर सांगितलं आहे. माझ्या अकाउंटला 10,000 आहेत, मला गरज पडली 12,000ची, तर मी काय करू शकतो, 12,000 काढू शकतो. याला म्हणतात अधिकोष अधिविकर्ष, आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे काय, अमाऊंट माझी कमी आहे तरीसुद्धा मला जास्तीची गरज पडली तर मी तेवढे काढू शकतो. पण ते कोणासाठी, फक्त चालू खाते, म्हणजे काय, याला इंग्लिशमध्ये म्हणतात करंट अकाउंट, चालू खात्यासाठीच फक्त होऊ शकतं. ज्या व्यावसायिकाला बँकांमार्फत अनेक व्यवहार करायला लागतात तो बँकमध्ये चालू खाते उघडतो आणि अधिविकर्ष सवलतीचा फायदा घेतो. तर हे चालू खाते कोण उघडतं, बिझनेसमॅन, जे व्यावसायिक वगैरे असतात ते, बिझनेसमॅनला ते खूप महत्त्वाचं असतं. रोख व बँक रकाने असलेल्या रोख पुस्तकातील रकाने. रोख व बँक रकाने असलेल्या रोख पुस्तकात प्राप्ती व शोधन ह्या दोन्ही बाजूंना, हे बघा, हे प्राप्ती आणि हे काय तुमचं शोधन, म्हणजे काय, गेलेलं. ओके, तर प्राप्ती व शोधन दोघं बाजूला काय असतात, बँकेचे रकाने असतात. या रकान्यात केवळ बँकेशी संबंधित असलेल्या व्यवहारांची नोंद करायची. याच्यात हे कॅशची नोंद होणार नाही, बँकेच्या रिलेटेडच फक्त करायचं. आणि हे जे बँक आहे, रोख पुस्तकातील बँक रकाना हा व्यावसायिकांचा बँकेत किती शिल्लक आहे, बँकेत किती पैसा त्याचा अकाउंटला आहे, ते सर्व त्याच्यामुळे कळत असतं. नेक्स्ट, बँक व रोख व बँक रकाना रोख पुस्तकात बँक व्यवहारांचे लेखांकन. आता बघा, एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण चेक वगैरेने आपण पैसे देऊ, ओके, ते सर्व काय होईल, तुमचं बँकेमध्ये लिहायचं आहे. जेव्हा प्राप्ती बाजूची नावे बाजू बेरीज ही शोधन बाजूच्या जमा जास्त असते. आता बघा, आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. ओके, बँक खाते हे वैयक्तिक खाते असल्यामुळे या खात्यात नावे शिल्लक किंवा जमा शिल्लक असू शकते. हे पण विषय सोडून द्या, ते काय असतं, कसं असतं ते तुम्ही फक्त वाचा, तुम्हाला काय कळतं ते सांगा. कारण हे जे थेअरीमध्ये दिलं आहे ना, आपण सर्व हे काय करतो, प्रॅक्टिकल ज्यावेळेस लिहितो ना त्यावेळेस आपण ते प्रॅक्टिकली याचा अर्थ लावत असतो. ओके, तर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ओके, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, याला मराठीत म्हणतात अधिकोष अधिविकर्ष. जेव्हा बँक खात्यातील नावे शिल्लक दिलेली असते, हे सर्व गोष्टी काय आहेत, आपलं रेग्युलर आहेत, जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो ना ते थेअरीच्या स्वरूपात मांडलेलं आहे. नेक्स्ट,
प्राप्त धनादेश. आता धनादेशचा उल्लेख आला ना तर कुठल्या रकान्यात लिहिणार विद्यार्थी मित्रांनो? बँकेच्या रकान्यात, कॅशच्या रकान्यात लिहायचं नाही. एवढी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायची. मग याच्यात काय काय ट्रान्झॅक्शन येतात त्याच्याबद्दल सर्व माहिती दिलेली ना, आपण तर शिकलोच आहेत. रोजकीर्द, जर्नल एंट्री, त्यांच्यात सर्व ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. बँक सूचना व विवरण. बघा, आता बँक आपल्याला विविध सेवा प्रदान करतात. उदाहरणार्थ बँकेत राशी संग्रहणार्थ जमा करण्यात आलेल्या धनादेशांची रक्कम गोळा करणे. म्हणजे काय? आता मी बिझनेस आहे आणि माझ्याकडे भरपूर कस्टमर आहेत, तर ते काय करतात, एखाद वेळेस माझ्या अकाउंटने डायरेक्ट काय करतात, बँकेत चेक जमा करतात हे कस्टमर. तर हे मला कसं कळतं? बँक मला मेसेज पाठवते. ही झाली सेवा. ओके. नंतर लाभांश गोळा करणं. लाभांश म्हणजे काय? शेअर मार्केट सर्वांना माहिती आहे. शेअर मार्केटमध्ये विविध कंपन्या असतात आणि कंपन्यांचे काय असतात? शेअर असतात. शेअर म्हणजे काय? भाग. भाग म्हणजे काय? तुकडा. काय? तुकडा. सपोज एखादी कंपनीने 10,000चे शेअर विकायला काढले आणि त्यांना तुकड्यात रूपांतर केलं, म्हणजे 1 रुपयाला 1 शेअर. मग ही कंपनी काय करते? विविध कस्टमरांना ते शेअर विकते. मी घेतले 10 शेअर म्हणजे 10 रुपयाचे. मग 1 शेअर कितीला आहे? 1 रुपयाला. तर कंपनीला प्रॉफिट झाला तर ती काय करते? ह्या ज्या शेअर्स घेतलेले आहेत ना, यांना ती प्रॉफिट देत असते. त्यालाच काय म्हणतात? डिव्हिडेंड इंग्लिशमध्ये, आणि मराठीत म्हणतात लाभांश. खातेदाराच्या वतीने त्याचे सूचने विविध खर्चाचे शोधन करणे. आता बघा, मोठा बिझनेसमॅन राहिला, तो बिझनेसकडे लक्ष देत असतो. त्याला कुठले कुठले अकाउंट, कुठले एक्सपेन्सेस आहेत. ओके. खर्च म्हणजे काय? एक्सपेन्सेस, जे पैसे द्यायचे ते त्याला आठवण नसते. तो काय करतो? बँकेला सांगतो की माझं दर महिन्याला लाईट बिल जे पण असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पेड करा. तुमची जी पण काय फी असेल मी तुम्हाला देऊन टाकेल. असे पण सेवा असतात. ओके. अशा भरपूर सेवा असतात ज्या, म्हणजे हे सर्व व्यवहारांचा संपूर्ण तपशील कोण पाठवतं? बँक त्याला पाठवते. खातेदारांचे चालू खाते असते. या खातेदारांना बँकेकडून नियमितपणे विवरणपत्र प्राप्त होतात. हॅलो. ओके. तर अशा पद्धतीने हे सर्व हे बघा, ह्या सर्व माहिती कोण देतं? बँक देत असते. कोणाला? ज्याचं अकाउंट आहे त्याला. एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि हे जेवढं पण दिसतंय ते सर्व तुम्ही काय करायचं आहे? वाचायचं आहे. ओके. आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस ते सर्व गोष्टी मी एक्सप्लेन करतच असतो. तर हे तुम्हाला सर्व काय करायचं आहे? वाचायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट, सर्वात महत्त्वाचं जर मी सांगाल तर तुम्हाला हे कॉन्ट्रा एंट्री. ओके. तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला होमवर्क म्हणून एक गोष्ट द्यायचं विसरलो मी. तुम्हाला जे अकाउंट आहे हे काय करायचे? तुमच्या नोटबुकमध्ये काढायचे. ओके. बाकी काय नाही. आणि सर्वात आता मी स्टार केलं तो म्हणजे कुठलं होतं? आपले कॉन्ट्रा एंट्री. ही खूप महत्त्वाची. प्रतिप्रविष्ट्या, दुहेरी नोंदी, प्रतिनोंदी, विरुद्ध नोंदी असं पण त्याला म्हणतात आणि इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्ट्रॅक्ट. एखादा विशिष्ट व्यवहार एकाच वेळी रोख व बँक अशा 2 खात्यांना प्रभावित करतो. एक्झाम्पल बघा, कॅश. आता बघा, रोकड जी आहे ती म्हणजे काय? कॅश कधी वाढू शकते आणि बँकेतले अकाउंटमधले पैसे काय होऊ शकतात? कमी होऊ शकतात. कसं बघा, मी काय केलं? बँकेच्या ATMला गेलो आणि काय केलं? मी पैसा काढला. ओके. मग या ठिकाणी हॅलो बोल. बँकेतून मी ATM मधून पैसे काढले. माझ्याकडे कॅश काय होते? 2,000 होती. ओके. तर मी बँकेत माझे किती होतं आहे? अकाउंटला 10,000. त्यातले मी काय केले? परत 2,000 काढले. मी काय केले? 2,000 काढले. तर माझ्याकडे किती होते? अगोदरचे 2,000. आता हे बँकेतून काढले तर हे 2 आणि प्लस 2 असे किती झाले? मग आता माझ्याकडे कॅश 4,000. बट बँकेत 10,000 होते पण 2,000 मी काढले तर किती राहिले बँकेत? 8,000. बघा, तर असे 2 अकाउंट काय होतात? अफेक्टेड होत असतात. यालाच काय म्हणतात मग विद्यार्थी मित्रांनो? कॉन्ट्रा एंट्री. म्हणजे एक अकाउंटमधनं कमी होत असेल तर दुसऱ्या अकाउंटमध्ये काय होत असतं? वाढत असतं. क्लिअर आहे? ओके. तर याचा अर्थ हा आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये तो अर्थ सोप्या भाषेत सांगितला आणि जे पण काय दिलेले ते तुम्ही
आता वाचू शकतात. ओके, तर ते कसं डिनोटेड करणार, व्यवहार रकान्यात प्रति प्रविष्ट प्रपर लिहू शकतात किंवा दोनोन लिहू शकतात, असं तुम्ही लिहायचं आहे. ते कसं लिहायचं मी तुम्हाला सांगेल. तर कुठल्या कुठल्या सिच्युएशनमध्ये करणार, बँकेत रोख रक्कम जमा करणे. बघा आता माझ्याकडे कॅश आहे 1000, किती आहे 1000, आणि बँकेत मी ते जमा करायला गेलो, त्यातले मी किती जमा करायला गेलो 500 रुपये. ओके, आणि बँकेच्या अकाउंटला होते माझेवाले 15,000 रुपये. तर मी हे 500 रुपये काय केले जमा करायला, मग माझे एकूण किती झाले 15,500, आणि इथे 1000 होते तिथे किती राहिले फक्त 500. ओके, म्हणजे बँकेचा अकाउंट बॅलन्स वाढला आणि कॅशचा बॅलन्स कमी झाला, याचा अर्थ असा होतो. नेक्स्ट पुढे कार्यालयीन उपयोगासाठी बँकेतून रक्कम काढणे. बरोबर आहे, बँकेचं अकाउंट कमी होईल आणि तो पैसा त्याच्यात जाईल. अगोदरच्या दिवशी प्राप्त धनादेश बँकेत जमा करणे. म्हणजे काय, आजची तारीख आहे 12 आणि मला 11 तारखेला भेटला, तर तो काय केला मी 12 तारखेला जमा केला. म्हणजे काय होईल, त्या दिवशी ते सर्व दिसायला सुरुवात होईल बँकेत. म्हणजे कालच्या दिवशी मला बँकेचा अकाउंटला कमी बॅलन्स दिसत होता, तोच धनादेश मी आजच्या दिवशी टाकला तर काय होईल, तो बॅलन्स मला वाढलेला दिसेल. क्लिअर आहे इथपर्यंत, ह्या गोष्टी तुम्ही वाचायच्या आहेत. नेक्स्ट आता बँकेत रोख जमा करणे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी काय आहेत मी तुम्हाला सांगितलेल्याच. रोख व बँक रकाना असलेल्या रोख पुस्तकांचे संतुलन. आता संतुलन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, काहीच नाही. हे आपण अकाउंट बघत होतो, याच्यामध्ये काय होतं बघा, काय होतं बरं, हे होतं कॅशचं आणि एक होतं बँकेचं. आता हे कॅश असेल, हे बँक असेल, असं तो आपण गृहीत धरू. हे कॅश आणि हे बँकेचं आहे असं तुम्ही धरा. ओके, म्हणजे हे काय रोख आणि हे काय बँक रकाना. तर पहिले काय होतं, बँकेचं नव्हतं, तर आपण काय करायचो, मोठी साईड काय करायचो, दोघं साईडला लिहायचो आणि त्यातनं जी पण काही लहान असेल ती मायनस करायचो आणि उत्तर काढायचो. तर इथे काय करायचं आहे, बँक आणि दोघं आहेत ना, रोकड आणि बँक आहे ना, तर दोघांना सेम करायचं आहे. म्हणजे मोठी साईड रोखची झाली तर इथे बॅलन्स काढायचा, नंतर बँकेचं घ्यायचं, जी मोठी साईड असेल त्यातनं लहान साईड मायनस करून ते लिहायचं आहे. बस एवढंच आहे याच्यामध्ये. कुठे गेलं ते आपलं अकाउंट, हे बघा या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटात समजावतो. बघा मोठी साईड दोघं साईडला काय करतो आपण लिहित असतो. ओके, मग मोठ्यातनं लहान मायनस करायची, जे पण येईल ते या ठिकाणी लिहितो. त्याचप्रमाणे बँकेचं पण तेच करायचं. ओके, मोठी साईड दोघं साईडला लिहायची आणि जे पण काही उत्तर आलेलं असेल ते त्या साईडला लिहायचं आहे. ओके, काही डिफरंट नाही. क्लिअर. नेक्स्ट पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये थेअरी पार्ट खूप आहे, तर सर्वांनी वाचायचं आहे आणि थोडं समजून घ्यायचं आहे. तसं जे महत्त्वाचं आहे ते सर्व मी समजावून दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही त्याच्यात वेगळं दिलेलं नाही. सर्वात महत्त्वाचे खाते तुम्हाला माहिती पाहिजे. चालू खाते हे कोण वापरतं, बिझनेसमॅन. बचत खाते हे साधारण लोक वापरतात. मुदत ठेव पण सर्वसाधारण आणि आवर्ती पुनरावृत्ती ठेव पण सर्वसाधारण. ओके, तसं बिझनेसमॅनचं पण सेविंग अकाउंटचं असतो, पण मोस्टली बिझनेसमॅनच चालू खाते यूज करतात. चालू खाते व्यावसायिकासाठी उपयुक्त आहे, आताच बोललो. बँक कामकाजाच्या वेळेस कितीही वेळा रक्कम जमा करू शकतो किंवा खात्यातून रक्कम काढू शकतो. आलं लक्षात. सेविंग बचत खात्यात म्हणजे काय, सेविंग अकाउंटमध्ये तेवढं मुभा नसते. लिमिटेड वेळेस तुम्ही पैसे टाकू शकतात, लिमिटेड वेळेस तुम्ही पैसे काढू शकतात, पण याच्यामध्ये नो लिमिटेशन. या खात्यातील जमा रकमेवर बँक व्याज देत नाही. याच्यामध्ये व्याज मिळतं, याच्यात व्याज मिळत नाही. परंतु चालू खाते असलेल्या खातेदाराला बँकेकडून ओव्हरड्राफ्टची म्हणजे काय अधिकोष वित्कर्षाची सुविधा प्राप्त होते, याच्यात मिळत नाही. बचत खाते म्हणजे काय, सेविंग. चालू खाते म्हणजे काय, करंट अकाउंट. लिहून घ्या. बचत खाते म्हणजे काय, सेविंग अकाउंट. ज्या व्यक्तीला स्थिर व अनियमित उत्पन्न हवे अशा व्यक्ती बचत खात्यात ठेवी ठेवतात. म्हणजे काय, माझ्याकडे 10 लाख पडलेत, मी घरात ठेवण्यापेक्षा कुठे ठेवेल, बँकेत ठेवेल. त्याच्यावर मला काय मिळेल, व्याज मिळेल. ओके, खात्यात रक्कम ठेवणे व काढणे यावर बंधन असते. अगोदरच बोलले, या खात्यातील जमा रकमेवर खातेदाराला एका निश्चित दराने काय मिळते, व्याज मिळते. या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा नसते. ओके, डिफरंट समजून घ्या. तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की चालू खाते आणि
बचत खाते याच्यातील फरक सांगा. मग सांगायचं चालू खातेमध्ये ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी असते, याच्यात नसते. याच्यात तुम्ही किती वेळेस पैसे काढू शकतात आणि टाकू शकतात. बचत खात्यामध्ये ती फॅसिलिटी तेवढं नाही करू शकत, जास्त वेळेस पैसे बंद नसते त्यावर. ओके. नेक्स्ट मुदती ठेव खाते. या खात्यात विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी, म्हणजे 1,00,000 मला ठेवायची आहेत 5 वर्षासाठी, असं ते अर्थ असतो. ओके. 5 इयर्ससाठी विशिष्ट कालावधीसाठी जास्तीत जास्त व्याज मिळण्यासाठी ठेवण्यात येते. म्हणजे याला जर 4% असेल तर याला जवळपास 6 ते 7% व्याज मिळते. इयरली, मंथली नाही, ठेवण्यात येते. या खात्यातून तो विशिष्ट कालावधी संपण्याआधी रक्कम काढता येत नाही. म्हणजे मी 5 वर्षाची फिक्स डिपॉझिट, मुदती ठेव म्हणजे काय, फिक्स डिपॉझिट अकाउंट 5 वर्षासाठी ठेवलं असेल ना तर मला 5 वर्षानंतरच काढता येतं ना. अगोदर जर काढलं तर मला हे बेनिफिट मिळत नाही, व्याज मिळत नाही. हे खाते नियमित बँकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी उपयुक्त नाही. म्हणजे सेविंग अकाउंट आणि चालू खाते म्हणजे करंट अकाउंट, हे दोनच खाते नियमित जे व्यवहार करताना त्यांच्यासाठी उपयोगी. हे जास्त उपयोगी नाही. ज्यांना पैसे फक्त ठेवायचे त्यांच्यासाठी उपयोगी. आवर्ती पुनरावृत्ती ठेव. या खात्यात जमा करता एक विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधी करता दर महिन्यात जमा करीत असतो. जसं आपण RD म्हणतो तसं, की दर महिन्याला मी काय करेल, 1 तारखेला 1,000 जमा करेल, असं तो काय करतो, दर महिन्याला जमा करतो. या खात्यात बचत खात्यापेक्षा जास्त दर दिला जातो. बचत खाते म्हणजे काय, सेविंग अकाउंट. सपोज याच्यात 4% असेल, ओके, तर याच्यात किती दिला जाईल, 5% जातो. परंतु मुदती ठेव खात्यापेक्षा व्याजाचा दर कमी असतो. बघा मी पहिलेच बोललो, इथे 4%, इथे 6 किंवा 7%, तर या खात्यात किती, 65%. म्हणजे त्याच्या मध्यम हे मिळत असतं. हे एक्झाम्पल आहे. हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे हा तेवढाच असेल असं गृहीत धरू नका. एक्झाम्पल देतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जात चला, जरा बँकेचे रिसिप्ट वगैरे बघत चला आणि जरा भरण्याचा प्रयत्न करत चला, आणि त्यावरनं तुम्हाला कळेल. तिथे विचारायचं की मला फिक्स डिपॉझिटमध्ये पैसा ठेवायचा आहे तर किती रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे, असं जरा विचारत चला. म्हणजे तुम्हाला पण कळेल की बँकेमध्ये काय रेट चालला आहे. तो व्हेरिएबल असतो, प्रत्येक बँकेचा वेगळा असतो आणि कुठे कुठे कमी जास्त पण असतो, स्टेट वाईज पण कमी जास्त होत असतो. त्या बाकीच्या गोष्टी पुढे आपण शिकणारच. नेक्स्ट, आता खातेदाराला या खात्यातून तोपर्यंत रक्कम काढता येत नाही जोपर्यंत विशिष्ट कालावधी संपत नाही. इथे पण कालावधी आहे आणि इथे पण कालावधी, हे दोघं कालावधीवाले आहेत की फिक्स इयरसाठी ते ठेवावे लागतात. तर अशा प्रकारे थेअरी पार्ट आपला जवळपास या ठिकाणी पर्यंत हा संपलेला आहे. कोणता, मागचा जो थेअरी पार्ट होता तो काय होता, सिम्पल कॅशबुक. आता हे डबल कॉलम कॅशबुक म्हणजे 2 रकाने असलेले कॅशबुक, जो पुढच्या लेक्चरपासून आपण स्टार्ट करणार आहे, जो की व्हेरी IMP आहे. ओके, दिस इज व्हेरी IMP, कारण की याच्यामध्ये कुठलं अकाउंट ॲड झालेलं आहे, आता कुठला कॉलम, बँक कॉलम ॲड झालेला आहे. तर सर्वांनी काय करायचं, पुढचा लेक्चर कधी टाकतो मी ते समजण्यासाठी सबस्क्राईब करायचं, आणि तुमच्यासाठी कोणीतरी मेहनत घेत असेल ना त्याचा मोबदला म्हणून व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि आवडला तर सबस्क्राईब करा. ओके, आता पुढचा लेक्चर 134 पेज नंबरवरती स्टार्ट करू. थँक्यू सो मच.